नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सगळे? मस्त आनंदी असालच. तर बघा, अभ्यास करताय ना, अभ्यास तर करायलाच हवा. अभ्यास केला तरच आपण ही आपली पात्रता परीक्षा पास होऊ आणि आपण शिक्षक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकू. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यास शिक्षणाचा या आपल्या YouTube चॅनलवरती. तर बघा, आज आपण बघणार आहोत टी पेपर क्रमांक 2 मधील 2014 मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे PYQ, जो की आजचा आपला भाग आहे भाग 2. भाग 1 आपण आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्यांनी नक्कीच पाहून घ्या. तर बघा, आपल्या चॅनलवरती तुम्हाला नोकरीविषयक जाहिराती सुद्धा पाहायला मिळतात. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही? तर बघा, खाली आपल्याला गरजा दिलेल्या आहेत, वैशिष्ट्य दिलेलं आहेत. तर त्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते लक्षण नाही हे आपण इथं सांगायचं आहे. तर एक बघा, या मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम सर्वसामान्य मुलांच्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात. तर बघा, हे बरोबर आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे. कारण ज्या मुलांना विशेष गरज असते, म्हणजे विशेष गरजा असणारी जी मुलं असतात त्यांचं काय असतं, तर शैक्षणिक कार्यक्रम हे सर्वसामान्य मुलांपेक्षा भिन्न असतात, म्हणजे वेगळ्या प्रकारचे असलेले आपल्याला दिसून येतात. तसेच या मुलांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात. बरोबर आहे, हे वैशिष्ट्यच आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांचं हे वैशिष्ट्य आहे की या मुलांच्या गरजा सर्वसामान्य असणाऱ्या मुलांपेक्षा वेगळ्या असतात. आपल्याला इथं कोणतं वैशिष्ट्य नाही हे बघायचं आहे. या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या मुलांचं वर्तन कसं असतं? प्रसामान्य असतं. तर हे चुकीचं आहे, हे याचं वैशिष्ट्य नाही. आणि पुढचं ऑप्शन आहे तो म्हणजे या मुलांची शारीरिक वैशिष्ट्ये सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. तर बरोबर आहे, 4 सुद्धा हे विशेष गरजा असणाऱ्या मुलांचं वैशिष्ट्य आहे, परंतु 3 मुलांचे वर्तन हे प्रसामान्य असते, हे मात्र याचं वैशिष्ट्य नाही. म्हणून चुकीचं उत्तर म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला, रमेशला हार्मोनियम वाजवता येते, तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो? तर बघा, रमेशला काय होत होतं, तर हार्मोनियम वाजवता येत होतं, त्यामुळे तो काय झाला, व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला सुद्धा बॅडमिंटन येत असल्यामुळे तिला त्याचा फायदा कुठे झाला, तर टेनिस खेळण्यास ती लवकर शिकली, इथे तिला त्याचा फायदा झाला. तर याच्यावरून आपण काय सांगायचं आहे की शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा इथं आपल्याला बोध होतो हे आपण सांगायचं आहे. तर बघा, 1 आहे आशावादी उपपत्ती, 2 आहे पूर्णाकार उपपत्ती, 3 आहे समान घटक उपपत्ती आणि 4 आहे सामान्यीकरण उपपत्ती. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समान घटक उपपत्ती. तर बघा, समान घटक उपपत्ती कोणी मांडली आपल्याला माहिती आहे. तर समान घटक उपपत्ती ही थॉर्नडाईक याने मांडलेली आहे. म्हणजे काय होतं, ज्या वेळेला आपण सायकल चालवायला शिकतो त्यावेळेला आपण काय करतो, तर गाडी चालवायला लगेचच शिकतो, म्हणजे आपला तोल सावरण्यास आपण लगेचच शिकतो, म्हणजेच काय, समान घटक उपपत्ती. तर बघा, थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रयोगाच्या आधारे समान घटक म्हणजेच समान अंश उपपत्ती मांडलेली आहे. तर त्याचा सहकारी वुडवर्थ याने त्यात थोडा बदल केलेला आहे. तर बघा, थॉर्नडाईक यांनी काय केलेलं आहे, तर समान अंश ही उपपत्ती मांडली होती आणि त्याचे सहकारीच म्हणजे त्यांचे मित्र वुडवर्थ यांनी काय केलं, तर त्यात थोडा बदल केला आणि त्यांनी काय केलं, अंशऐवजी घटक हा शब्द सुचवला. म्हणजे थॉर्नडाईक यांनी समान अंश घटक अशी उपपत्ती मांडली होती, तर त्याच्या मित्रांनी काय केलं, वुडवर्थ यांनी अंश ऐवजी घटक हा शब्द सुचवला, म्हणून या उपपत्तीला काय म्हणतात, तर समान घटक उपपत्ती असं म्हणतात. तर बघा, विषयातील साम्य आणि तंत्रातील साम्य असल्याने अध्ययन संक्रमण घडून येते. तर काय होतं, विषयातील आणि काय होतं, घटकातील साम्य असल्यामुळे काय होतं, अध्ययन संक्रमण घडून येतं. म्हणजे जर आपण चालायला शिकलो तर आपण पळायला सुद्धा शिकू शकतो. म्हणजेच की जर आपण तोल सावरला चालताना तर त्याचा उपयोग आपल्याला कुठं होतो, तर पळण्याची प्रॅक्टिस करण्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे एका गोष्टीचं काय होतं, एका गोष्टीचा फायदा आपल्याला दुसरी गोष्ट शिकताना होतो. म्हणजेच की सायकल, उदाहरण सांगितलं मी, सायकल चालवत असू तर आपल्याला गाडी शिकायला लवकर मदत होते. तर उदाहरणार्थ बघा, संस्कृत विषयाचा
अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक असा ठरतो. बरोबर आहे. संस्कृत आणि मराठी ही भाषा आहे आणि ही संस्कृत भाषा जर आपण शिकत असतो तर आपल्याला मराठीचं अध्ययन करण्यास म्हणजे मराठीचा अभ्यास करण्यासाठी काय होतं तर ती भाषा पूरक असते. म्हणजेच काय झालं इथं समान घटक उपपत्ती हे आपलं योग्य उत्तर झालेलं आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या अध्ययन दोषांचे प्रकार व त्यांचे वर्णन यांच्यापैकी अयोग्य जोड्या कोणत्या हे आपण सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अध्ययनामध्ये दोष आहेत आणि त्यांच्या जोड्या आपल्याला इथं दिलेल्या आहेत, तर त्याच्यामधील चुकीच्या जोड्या कोणत्या हे आपण इथं सांगायचं आहे. तर बघा अ आहे डिस्लेक्सिया लेखनात दोष. तर डिस्लेक्सिया लेखनात दोष नसतो, ही चुकीची जोडी आहे. ब डिस्ग्राफिया वाचनात दोष. तर डिस्ग्राफियामध्ये वाचनात दोष नसतो, ही चुकीची जोडी आहे. म्हणजे ह्या दोन चुकीच्या जोड्या झाल्या. क आहे डिस्कॅल्क्युलिया गणितीय दोष. हे बरोबर आहे. डिस्कॅल्क्युलिया कॅल्क्युलेशन म्हणजेच गणितीय दोष. हे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा प्रत्येक वेळेला विचारला जातो. तर डिस्कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन म्हटलं तर थोडक्यात गणितीय दोष हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला लक्षात तर ठेवण्यास तिथे एक ट्रिक आहे बघा. कॅल्क्युलेशन म्हणजे आपण गणितामध्ये कॅल्क्युलेशन करतो त्या संदर्भ घेऊन. तर बघा डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणितीय दोष हे बरोबर आहे. तर बघा म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे अ आणि ब हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच डिस्लेक्सिया लेखनात दोष आणि डिस्ग्राफिया वाचनात दोष हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे हे चुकीच्या जोड्या आहेत. तर बघा डिस्लेक्सिया म्हणजे काय तर डिस्लेक्सिया म्हणजे डिस्लेक्सिया म्हणजे वाचनात दोष असतो, लेखनात नाही. डिस्लेक्सिया म्हणजे वाचनात दोष आणि डिस्ग्राफिया म्हणजे लेखनात दोष. बरोबर हे याचं योग्य जोड्या असणार आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला फ्लॅडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीबाबत खाली विधाने दिली आहेत, त्यापैकी अयोग्य विधान कोणते हे आपण सांगायचं आहे. तर बघा एक आहे ही प्रणाली शिक्षकांच्या शाब्दिक वर्तन प्रकाराचे निरीक्षण करण्यास मदत करते. काय सांगायचं आहे आपण अयोग्य जोडी सांगायची आहे. तर बघा ही प्रणाली शिक्षकांच्या शाब्दिक वर्तन प्रकाराचे निरीक्षण करण्यात मदत करते. तर हे बरोबर आहे. हे काय आहे याचं योग्य विधान आहे. 2 या प्रणालीमध्ये 1 ते 7 हे गट शिक्षकांच्या वर्तनाशी संबंधित आहेत. काय आहेत 1 ते 7 गट हे काय शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित आहेत. तर हे सुद्धा बरोबर आहे. 3 या प्रणालीमध्ये 8 ते 9 हे गट विद्यार्थ्यांच्या वर्तनाशी संबंधित आहेत. तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि 4 या प्रणालीत 10वा गट मुख्याध्यापकांच्या वर्तनाशी संबंधित आहे. तर हे याचं चुकीचं उत्तर आहे. म्हणजे हे याचं अयोग्य विधान आहे की 10वा गट हा मुख्याध्यापकांच्या वर्तनाशी संबंधित नसतो. म्हणजेच इथं वर्तनाशी संबंधित आहे असं दिलेलं आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर मंद विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढीलपैकी कोणती बाब टाळावी. तर बघा आपल्याला माहिती आहे मंद विद्यार्थी असतात त्यांची आकलन करण्याची क्षमता ही कमी असते, म्हणून शिक्षकाने पुढील कोणती बाब टाळावी इथं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा 1 या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे. तर आता हे आकलन शक्ती कमी असणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांना इतर विद्यार्थ्यांमध्ये मिसळून जर आपण शिकवलं तर त्यांना समजणार आहे का तर नाही. म्हणजे ही बाब आपल्याला टाळता येण्यासारखी आहे. 2 त्यांना शिकवलेले मुद्दे पटवून द्यावेत. तर बरोबर आहे विद्यार्थ्यांना जे शिकवलंय ते आपण पटवून दिलंच पाहिजे. त्याची उदाहरणं देऊन त्यांना ते आपण जे शिकवले तो भाग पटवून दिला पाहिजे. 3 वर्गपाठ गृहपाठ त्यांना झेपतील असेच द्यावेत. तर बरोबर आहे त्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कमी असल्यामुळे आपण काय केलं पाहिजे त्यांना झेपतील असाच वर्गपाठ आणि गृहपाठ त्यांना दिला पाहिजे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून चांगले छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्यावे. बरोबर आहे शिक्षकाने विद्यार्थ्याला काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि त्यांचे जे छंद आहेत ते त्यांना जोपासण्यासाठी शिक्षकाने प्रयत्न केले पाहिजेत व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे म्हणजे टाळण्यासारखी बाब आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करणे ही गोष्ट काय केली पाहिजे शिक्षकांनी टाळली पाहिजे. तर बघा मंद गतीचे विद्यार्थी जे असतात त्यांचं काय असतं तर विशेष वर्गाचे त्यांच्यासाठी आयोजन करणं गरजेचं असतं. तसेच त्यांच्या मनात निर्माण झालेला जो न्यूनगंड असतो तो दूर करून काय केलं पाहिजे शिक्षकांनी त्यांना चांगल्या विचार चांगले धारणा त्यांच्यामध्ये निर्माण करून त्यांच्यामध्ये जे छंद आहे ते त्यांना जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसंच त्यांच्यामध्ये काय केलं पाहिजे शिक्षकांनी अभ्यासाची पुनरावृत्ती केली पाहिजे. तसेच कृती प्रधान गोष्टीवरती अध्ययनावरती शिक्षकांनी भर द्यायला हवा.
आणि आपल्याला माहिती आहे जे मंदबुद्धीचे विद्यार्थी असतात, ज्यांची आकलन क्षमता कमी असते, त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, तर शैक्षणिक साहित्यांचा वापर अधिक प्रमाणात केला पाहिजे. तसेच अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या अवघड गोष्टींचा भाग त्यांच्यासाठी कमी केला पाहिजे. हे आपण काय केलं पाहिजे, मंद असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी आपण आवर्जून शिक्षकांनी केल्या पाहिजे. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला, शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यावर उमटवू शकतो असे सूचित करणारी उपपत्ती ही अध्यापन उपपत्तीच्या या प्रकारात मोडते. तर बघा शिक्षक काय करतात, तर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यावरती उमटवू शकतात. तर ही सूचित करणारी अध्यापनाची उपपत्ती कोणत्या उपपत्तीच्या प्रकारामध्ये मोडते, इथं असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, एक आहे सर्वसामान्य अध्ययन उपपत्ती, 2 आहे वर्णनात्मक अध्ययन उपपत्ती, 3 औपचारिक अध्ययन उपपत्ती आणि 4 आहे पारस्परिक पृच्छ अध्ययन उपपत्ती. तर बघा याचं योग्य उत्तर आहे औपचारिक अध्ययन उपपत्ती. यामध्ये काय होतं, तर शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्ययनार्थ्यावरती म्हणजे आपल्या विद्यार्थ्यावरती उमटवू शकतात, हे सूचित करणारी ही उपपत्ती आहे, म्हणजेच की औपचारिक अध्ययन उपपत्ती तिला म्हटलं जातं. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला, अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात पुढीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही. तर बघा अध्ययनामध्ये अकार्यक्षम असणारे विद्यार्थी त्यांच्यामध्ये त्यांच्या भाषिक विकासामध्ये कोणती बाब दिसून येत नाही आपण इथं सांगायचं आहे. तर बघा एक आहे, इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुले भाषेत खूप मागे असतात. तर कोणती बाब दिसून येत नाही हे आपण इथं सांगायचं आहे. तर हे तर दिसूनच येणार आहे, ते विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये भाषेमध्ये मागे असणारच आहेत, कारण काय झालेलं आहे, ते अध्ययनामध्ये अकार्यक्षमच आहेत, म्हणजे ते अध्ययनामध्ये मागे असणारेच विद्यार्थी आहेत. 2 ऐकलेले शब्द वाक्य जशीच्या तशी म्हणता येतात, हे चुकीचं आहे, म्हणजे ही बाब त्यांच्यामध्ये दिसू शकणार नाही. 3 एखाद्या घटनेचे प्रसंगाचे वर्णन करता येत नाही. बरोबर आहे, त्यांना एखाद्या घटनेचे किंवा प्रसंगाचे वर्णन जसेच्या तसे करता येणार नाही, कारण ते अध्ययन अकार्यक्षमच आहेत. आणि 4 मुले भाषेतील वाक्यरचना समजून घेण्यात मागे पडतात. बरोबर, त्यांना समजण्यातच अडचण असल्यामुळे ते काय करणार, वाक्यरचना समजून घेण्यामध्ये ते काय करणार, अकार्यक्षमच असणार. म्हणून आपले योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीच्या तशी म्हणता येणार नाहीत. म्हणजे ही बाब त्यांच्यामध्ये दिसून येते. कोणामध्ये, जे विद्यार्थी अध्ययन अकार्यक्षम असणारे विद्यार्थी आहेत त्यांचा भाषिक विकास हा कमी झालेला असतो, कारण त्यांच्या अध्ययन क्षमताची कमी असते. तर बघा त्या बालकांची लक्षणे काय आहेत, कोणत्या बालकांची, तर अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या बालकांची लक्षणे काय असतात, तर ही मुले लहान मुलांसारखी वागतात. बरोबर, तसेच ते अतिशय लाजाळू सुद्धा असतात. तसेच ऐकण्यात एकाग्रतेचा त्यांचा अभाव असतो, म्हणूनच ती काय असतात, तर अकार्यक्षम असतात. स्मरणशक्ती त्यांची कमी असते, चिडखोर असतात, रागीट वृत्ती त्यांची झालेली असते. तसेच बदल ते मान्य करत नाहीत, म्हणजे जर समजा त्यांच्या एखाद्या दिनचर्यामध्ये जर आपण बदल करण्याचा प्रयत्न केला तर ते काय करत नाहीत, तर ते मान्य करत नाहीत. तसेच वाचन आणि लिखाणात त्यांच्या चुका असतात, कारण त्यांना समजण्यामध्ये अधिक प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्यांच्या वाचनामध्ये आणि लिखाणामध्ये आपल्याला चुका झालेल्या दिसून येतात. तसेच ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीत रमणार नाहीत. ते स्वतःचाच त्यांचा एक विश्वास असतो, ते इतरांमध्ये रमण्यात पसंत करत नाही. तसे ही मुलं त्यांचं वर्तन कसं असतं, अस्थिर असतं. आता इथं तर नंतर ते असं त्यांच्या मनामध्ये जी चलबिचल सुरू असते, त्यामुळे त्यांचं काय असतं, बुद्धीमध्ये आणि मनामध्ये जी चलबिचलची भावना असते, त्यामुळे त्यांचं वर्तन कसं असतं, अस्थिर असतं. तसेच त्यांना भाषा बोलण्यामध्ये सुद्धा काय असतो, भाषा बोलता येत नाही. भाषा बोलताना सुद्धा त्यांच्यामध्ये काय होतं, ते अडखळत असतात. तसेच त्यांना शिस्त लावण्याचं सुद्धा खूप कठीण असतं. शिस्त आपण लावायला गेलो तर त्यांना लवकर शिस्त लागत नाही. तसेच त्यांच्यामध्ये विनोदी वृत्ती असते, त्याचा काय असतो, अभाव असतो. तसेच त्यांच्या क्रमबद्धतेचा सुद्धा अभाव असतो. आणि तसेच ते कोणतेही काम पूर्ण प्रकारे करू शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये अध्ययन अकार्यक्षमताच असते. त्यामुळं या विद्यार्थ्यांचा या प्रकारचा विकास झालेला नसतो, त्यामुळे ते विद्यार्थी अकार्यक्षम असलेले आपल्याला दिसून येतात. तर बघा पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला, खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती आहे. तर बघा, एक आहे इंद्रिय समाधान, 2 आहे सत्ता, 3 आहे समाज मान्यता आणि 4 आहे स्थैर्य. तर आपल्याला विचारलेलं आहे सहवास विषयक गरज कोणती. तर सहवास विषयक गरज म्हणजे जे की आहे पर्याय क्रमांक 3 समाज मान्यता ही आहे सहवास विषयक गरज. तर बघा आता प्रेरणा
तर प्रेरणेचे आपल्याला माहिती आहे 3 प्रकार पडतात. किती? 3 प्रकार पडतात. एक आहे शारीरिक प्रेरणा, 2 आहे व्यक्तिगत प्रेरणा आणि 3 आहे सामाजिक प्रेरणा. कोणती? सामाजिक प्रेरणा. किती? 3 प्रकार पडतात. प्रेरणेचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामधील कोणते? शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा आणि सामाजिक प्रेरणा असलेलं आपल्याला दिसून येतं. तर बघा याच्यामध्ये काय असतं तर शारीरिक प्रेरणा. तर शारीरिक प्रेरणामध्ये काय असतं तर खाणे, पिणे, झोप, विश्रांती, मलविसर्जन तसेच तापमान नियंत्रण आणि शरीराची आंतरिक गरजा या कशामध्ये येतात तर शारीरिक गरजामध्ये येतात. तसेच व्यक्तिगत मध्ये काय येतं तर व्यक्तिगत मध्ये तुमची कृती येते, तुम्ही जी पुनरावृत्ती करता, तसेच यश, अपयश आणि अभिरुची, प्रतिष्ठा मिळवणे, तसेच जीवनाविषयक तुमचे जे ध्येय असतं ते ध्येय गाठणे इत्यादी गोष्टी कशामध्ये येतात तर व्यक्तिगत प्रेरणेमध्ये येतात. आणि सामाजिक प्रेरणा, तर सामाजिक प्रेरणा म्हणजेच काय, जी की आहे समाज मान्यता, सहवास विषयक. म्हणजेच त्याच्यामध्ये समाज मान्यता म्हणजे सामाजिक प्रेरणेमध्ये एक येतं सहवास विषयक गरज आणि दुसरी गरज येते ती म्हणजे ती आहे प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. तर बघा सहवास विषयक मध्ये काय येतं तर सुरक्षा, परावलंबित्व तसेच समाज मान्यता, जी की आता आपण इथं बघितलं, समाज मान्यता आणि जोडीदाराची गरज, मूल्य यांचा इथं समावेश होतो. कशामध्ये तर सहवास विषयक प्रेरणा. आपल्याला विचारलेला आहे सहवास विषयक प्रेरणामध्ये काय येतं तर समाज मान्यता आणि त्याच्यामध्ये समाज मान्यतामध्येच आली मग सुरक्षा, परावलंबित्व आणि जोडीदाराची गरज हे सहवास विषयक मध्ये येतं. आणि प्रतिष्ठा म्हणजेच प्रतिष्ठा विषयक प्रेरणामध्ये काय येतं तर श्रेष्ठत्व, सत्ता, स्थैर्य हे कशामध्ये येतं तर प्रतिष्ठा विषयक मध्ये येतं. आणि प्रेरणेची सुरुवात इथूनच होते. सत्ता आणि स्थैर्य मिळवण्यासाठीच प्रेरणेची सुरुवात झालेली आपल्याला दिसतो. अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता? तर बघा अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमधील बाह्य घटक कोणता आहे हे आपण इथं सांगायचं आहे. तर एक आहे तात्कालिक गरज, 2 आहे आवर्तने, 3 आहे सवय आणि 4 आहे वृत्ती. तर अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमधील बाह्य घटक आहे ते म्हणजे आवर्तने, हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा अवधान म्हणजे काय तर अवधान म्हणजे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड. काय? मनाने केलेली धडपड. कोणतीही एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी जे आपलं मन धडपड करतं त्याला आपण काय म्हणतो तर अवधान असं म्हणतो. तर बघा अवधानाचे प्रकार आहेत. तर अवधानाचे प्रकार किती आहेत? 3. अवधानाचे प्रकार आहेत 3. अवधानाचे प्रकार किती आहेत? 3. तर कोणते कोणते अवधानाचे प्रकार? तर बघा ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान. किती आहेत अवधानाचे प्रकार? 3 अवधानाचे प्रकार आहेत. एक आहे ऐच्छिक अवधान, 2 आहे अनैच्छिक अवधान आणि 3 आहे अभ्यस्त अवधान. तर बघा अवधानाचे आंतरिक घटक कोणते आहेत तर अभिरुची, तात्कालिक गरज, मनस्थिती, सवयी, नैसर्गिक गरज आणि दृष्टिकोन. तसेच अवधानाचे बाह्य घटक सुद्धा आहेत. तर अवधानाचे बाह्य घटक काय असतात तर उद्दीपकाची तीव्रता, उद्दीपकाचा आकार, हालचाल, विरोध, सजावट तसेच नाविन्य, पुनरावृत्ती, परिवर्तन आणि वैचित्र्य हे काय आहेत अवधानाचे बाह्य घटक आहेत. आणि आपल्याला तेच विचारलं होतं की अवधानाचा बाह्य घटक कोणता? तर आवर्तने हा काय होतो तर अवधानाच्या बाह्य घटकामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. तर आपला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? तर प्रेरणेचे वैशिष्ट्य कोणते नाही हे इथं आपण सांगायचं आहे. तर बघा एक मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. तर हे बरोबर आहे, हे वैशिष्ट्य आहे. इथं नाही म्हणून सांगितलंय. इथं प्रश्न तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे वैशिष्ट्य आहे म्हणून सांगितले का नाही म्हणून सांगितले. काही वेळेला आपण प्रश्न आहे असा वाचतो आणि आपण चुकीचं उत्तर तिथं देऊन येतो ना आपला मार्क तिथं जातो. तर प्लीज सगळ्यांनी शांततेनं क्वेश्चन रीड करायचा आहे, शांततेनं बघायचं आहे आणि मगच आपला आन्सर तुम्ही तिथं द्यायचा आहे. कारण एक मार्क आपल्याला इथं आपल्या यशाच्या जवळ घेऊन जाणार असतो आणि एक मार्क जर कमी झाला तर आपल्याला यशापासून लांब घेऊन येणार असतो. तर शांततेनं डोकं शांत ठेवून आपण इथं क्वेश्चन वाचायचं आहे. तर वैशिष्ट्य नाही हे आपण शोधायचं आहे म्हणजे चुकीचं शोधायचं आहे. तर मानवी वर्तनाला दिशा देण्याचं काम काय असतं तर प्रेरणेत हे असतंच. प्रेरणा काय करते तर मानवी वर्तनाला दिशा देण्याचं कार्य करत असते. 2. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. बरोबर आहे. प्रेरणा हे काय असते तर वर्तन पूर्ण होईपर्यंत कार्यरत झालेलं असतं. कारण प्रेरणा असते म्हणूनच आपलं वर्तन पूर्ण होईपर्यंत शेवटीपर्यंत जात असतं. 3. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. बरोबर आहे. प्रेरणा असल्यामुळेच आपण काय करतो तर योग्य गोष्टींची, विशिष्ट गोष्टींची काय करत असतो तर निवड करत असतो. आणि 4. प्रेरणेमुळे शारीरिक
व मानसिक असमतोल साधला जातो. तर हे याचं काय आहे, अयोग्य उत्तर आहे. म्हणजे हे प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही. तर प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक असमतोल साधला जात नाही. उलट प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक समतोल साधला जातो. हे इथं हवं होतं. वैशिष्ट्य नाही म्हणून सांगितलं, म्हणून हे आपलं पर्याय क्रमांक 4 याचं वैशिष्ट्य नाही. तर बघा, प्रेरणा म्हणजे काय असते, तर प्रेरणा म्हणजे वर्तनाला दिशा देण्याचं काम करते. काय करते,